नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आज आपल्याला उभयान्वी अव्यय इथं पाहायचे आहेत. आता उभयान्वी अव्यय म्हणजेच काय? हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता फक्त आपल्याला शिकायचं म्हणून शिकून घ्यायचा हा गोष्ट नाही. कारण की ह्या उभयान्वी अव्ययाचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे संयुक्त वाक्य, दुसरं म्हणजे मिश्र वाक्य. आता एक म्हणजे माझ्या मित्रांनो संयुक्त वाक्य, दुसरं म्हणजे मिश्र वाक्य. आता या संयुक्त वाक्याला प्रधानत्व सूचक म्हणतात, तर मिश्र वाक्याला गौणत्व सूचक म्हणतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, या दोन्ही याचे 4-4 प्रकार तुम्ही पाहू शकता. जसं की समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक आणि मिश्र वाक्याचे जे आहेत, उद्देश बोधक, संकेत बोधक, स्वरूप बोधक आणि कारण बोधक. तर याची मी ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगेल. कारण की पेपरमध्ये असे सुद्धा प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत का नेमकं हा कारणबोधक कशाचा प्रकार आहे किंवा संकेत बोधक हा कशाचा प्रकार आहे म्हणजे उभयान्वी अव्ययाचा हे सर्व गावाला माहिती आहे. मिश्र वाक्याचा प्रकार आहे त्यांना अपेक्षित असते. मिश्र वाक्याला गौणत्व सूचक म्हणतात आणि प्रधानत्व सूचकला संयुक्त वाक्य म्हणतात. आता तुम्हाला इथं भरपूर साऱ्या लोकांना प्रश्न पडला असेल का नेमकं उभयान्वी अव्यय नेमकं असते काय? कारण की बऱ्याचदा आपण फक्त वाक्य वाचतो आणि त्याचा विचार करत नाही. कारण की आपलं ग्रामर आहे. एका-एका शब्दाला इथं अर्थ आहे. माझ्या मित्रांनो, जर कधी मी इथं सहज लिहिलं, एखादं वाक्य लिहिलं मी, ठीक आहे. मी लिहिलं, "गड आला, गड आला, पण सिंह गेला." आता पेपरमध्ये सर्वसामान्य प्रश्न विचारला कसा जाते, की एखाद्या शब्दाखाली अंडरलाईन करून दिल्या जाईल. गड आला, पण सिंह गेला या शब्दाला समजा अंडरलाईन आहे. तर तुम्हाला म्हणेल हा शब्द वाक्यात काय भूमिका करून राहिला? तर पहिली गोष्ट तर जर कधी एकदम सिंपल प्रश्न जर कधी तुम्हाला विचारला असेल, गड आला पण सिंह गेला. म्हणजे इथं 2 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे गड आला, दुसरं वाक्य आहे सिंह गेला. या दोन वाक्यांना जोडण्याचं जे काम करून राहिला, तो एक शब्द करून राहिला त्याचं नाव आहे पण. इथं सेपरेट 2 वाक्य आहे. गड आला, दुसरं वाक्य आहे सिंह गेला. पण या दोनही वाक्याला जोडण्याचं जे काम आहे, तो हे कंजंक्शन करून राहिलं, ज्याला इंग्रजीमध्ये कंजंक्शन आणि मराठीमध्ये उभयान्वी अव्यय म्हणतात. म्हणजेच माझ्या मित्रांनो, 2 वाक्याला जोडण्याचं काम हे उभयान्वी अव्ययाचं असते. उभयान्वी अव्ययाचं काम कोणतं आहे? 2 वाक्यांना जोडण्याचं काम हे उभयान्वी अव्ययाचं असते. आता गड आला पण सिंह गेला, पण हा जो शब्द आहे उभयान्वी अव्यय हे झाला पहिला प्रश्न. आणि पेपरवाले आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं समोरचं विचारते. म्हणते गड आला पण सिंह गेला, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहेत? तिथं तुम्हाला पेपरमध्ये असं दिलंच राहत नाही. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य जे काही असू शकतात. डीपमध्ये विचारायचं गेलं, तर तिथं तुम्हाला उभयान्वी अव्यय अशा प्रकारची कंडिशन नाही राहाल. तिथं राहील न्यूनत्वबोधक, परिणामबोधक, संकेतबोधक, उद्देशबोधक. आता बऱ्याचदा आपण शिकत असताना काही-काही गोष्टी आहे की नाही शब्दशः आपण त्याच्या नावाचाच अर्थ आहे. उद्देशबोधक, उद्देश असेल कुठेतरी मला पोलीस व्हायचे म्हणून मी शहरात आलो. माझा उद्देश काय होता? मी वाक्य लिहू का इथं? मला पोलीस व्हायचे म्हणून मी शहरात आलो. आता तू एक वाक्य लिहितोस मला आठवलं तर. मला ठीक आहे. मला पोलीस मला पोलीस व्हायचे म्हणून मला पोलीस व्हायचे म्हणून मी ठीक आहे, शहरात आलो. आता माझा उद्देश काय होता? पोलीस व्हायचा. इथं 2 सेपरेट वाक्य तुम्हाला तशाच पद्धतीने मला पोलीस व्हायचे एक वाक्य आहे. म्हणून मी शहरात आलो त्याच्या सॉरी 2 नंबरचं वाक्य आहे मी शहरात आलो. या दोन्ही वाक्याला जोडण्याचं काम एक कंजंक्शन त्याला आपण उभयान्वी अव्यय मराठीत म्हणतोय. हे आहे ते मलाच पोलीस व्हायचं एक वाक्य कंप्लीट आहे. मी शहरात आलो हे दुसरं वाक्य आहे. या दोन्ही वाक्याला जोडण्याचं काम एक शब्द किंवा त्याला एक कंजंक्शन किंवा एक उभयान्वी अव्यय करून राहिलं. पेपरवाले प्रश्न याच्यापेक्षा समोरचे विचारतात. पेपरवाले म्हणतात, "म्हणून हा शब्द वाक्याच्या कोणत्या प्रकारातला आहे?"
मग आता लक्षात घ्यायचं, की मी ते शिकवूनच देणार आहे कोणता शब्द पण एक शब्द भरपूर साऱ्या वाक्यामध्ये येते, पण वाक्याचा अर्थ तुम्हाला सांगून जाते का नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर काय होईल. माझ्या मित्रांनो, मला पोलीस व्हायची आहे म्हणून मी शहरात आलो. माझा उद्देश काय आहे? पोलीस व्हायचा आहे. मग हे वाक्य कसं झालं? उद्देशबोधक झालं. तसंच पहिलं वाक्य होतं, गड आला पण सिंह गेला. काहीतरी जिंकलं, पण एक महत्त्वाचा लॉस सुद्धा झालेला आहे. त्याला आपण जिथं कुठेतरी कमीपणा दर्शवते, त्याला न्यूनत्व म्हणतात. कारण की न्यूनत्व या शब्दाचा अर्थ कमीपणा असा होतो. ओके. माझ्या मित्रांनो, आता जर कधी मी तिसरं वाक्य इथे लिहिलं, मी अजून शिकवलंच नाही बरं. उभयान्वी अव्यय शिकवलं नाही, नेमकं प्रश्न असतात कसे काय? याचं काम काय आहे? उभयान्वी अव्यय जे बोलल्या जातो, ते नेमकं काय रोल? आता पहा, एखादं मी तिसरं वाक्य घेतलं, की एकदम सोपी वाक्य मला एखादं आठवू द्या. हां, एखादं वाक्य जर की आपण घेतलं, तो आजारी होता, तो आजारी होता, आजारी होता म्हणून तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. आता तिसरं वाक्य कसं पाहायला भेटू राहिलं आपण? तो आजारी होता, पहिलं वाक्य आहे. माझ्या मित्रांनो इथं तो आजारी होता 1 नंबरचं वाक्य, शाळेत आला नाही 2 वाक्य, दुसरं वाक्य आणि या दोन्ही वाक्याला जोडण्याचं काम एक शब्द करू राहिला, तो आहे उभयान्वी अव्यय आणि तो शब्द आहे म्हणून आणि पेपरवाले प्रश्न आपल्याला असा विचारते, तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. हे वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते? तर इथं काय होईल? तो आजारी होता. मग आता तो बिमार होता, त्याचा परिणाम काय झाला? तो शाळेत आला नाही. वाटेत तुमची मोटार पंक्चर झाली. मग तुम्हाला काय यायला उशीरच होईल ना, मग त्याचा काय परिणाम होऊ राहिला ना. बरोबर नाही का? सरांनी मला खुश होऊन वन्स मोर दिला कारण मी प्रश्नाचे उत्तरच तसे दिले. कारण हा शब्द फक्त कारणबोधकमध्ये पाहायला भेटते. ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आज आपण इथं एकत्र आलेलो आहे. एकंदरीत मला इथं क्लिअरली सांगायचं आहे, उभयान्वी अव्यय हे 2 वाक्याला जोडण्याचं काम करते. जसं तुम्हाला एक्झाम्पल ऑफ मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते उभयान्वी 2 वाक्याला जोडण्याचं काम करत असते. बऱ्याचदा पोलीस भरतीला, सरळ सेवेला सुद्धा सोपे प्रश्न विचारून जातात. पण हे प्रश्न मेरिट ठरवतात नाही. प्रश्न मेरिट ठरवणारे असतील सब प्रकार म्हणजे म्हणून, हा वाक्यातला म्हणून, वरचा पण, हे वाक्याच्या कोणत्या प्रकारात जाईल अशा प्रकारचे प्रश्न हे मेरिट ठरवणार आहेत. एवढं लक्षात ठेव जा. ओके, डन. तर आपण इथं क्लिअरली पाहतोय, आज आपल्याला उभयान्वी अव्यय शिकायचं आहे. 2 किंवा अधिक अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला. आता 2 किंवा अधिक वाक्य जोडणारे अविकारी शब्द म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे ज्याच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होत नाही, त्याला आपण अविकारी म्हणतो. आता आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आपल्याला हे सुद्धा माहीत आहे, की मराठी व्याकरणामध्ये 3 लिंगी आहेत. ओके, कोणते? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. आपण मराठी व्याकरणामध्ये 2च वचन आहेत. पेपरमध्ये कन्फ्यूज करायला तुम्हाला आणखी दिसते काही. मराठीमध्ये 2च वचन आहे. एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन. अनेक वचनालाच मराठी व्याकरणामध्ये बहुवचन असे म्हणतात. अनेक वचनालाच मराठी व्याकरणामध्ये आपण काय म्हणतो? बहुवचन म्हणजे इथे किती आहे? 2च आहे. विभक्तीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. सेशन पाहिलं नसेल तर पाहून घ्या. याच्यापुढे येतोय, की 2 किंवा 2 अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या आता 2 शब्द जोडून राहिलो होतो ना इथं जर कधी आपण पाहिलं, माझ्या मित्रांनो इथं जर कधी आपण एकंदरीत पाहिलं तर 2 शब्द जोडून राहिले होते ना ह्या. 2 शब्द जोडून राहिले, 2 शब्द जोडून राहिले किंवा 2 वाक्य जोडून राहिले. तर 2 शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्द म्हणजे काय? लिंग, वचन, विभक्ती ज्याच्यात बदल होत नाही, त्याला अविकारी म्हणतात. मग या अविकारीलाच अव्यय सुद्धा म्हणतात, कारण की याचा नावाचाच अर्थ आहे अव्यय. अव्यय म्हणजे याच्यात बदल होत नाही आणि सव्यय म्हणजे त्याच्यामध्ये बदल होते, त्याला म्हणतात आपण विकारी. ओके. तर उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. उभयान्वी अव्ययाचे कोणते 2 प्रकार आहेत?
एक आहे प्रधानत्व सूचक. कोणता आहे माझे मित्रांनो? एक प्रधानत्व सूचक आहे. दुसरं आहे गौणत्व सूचक. दुसरं कोणतं? गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकला संयुक्त वाक्य असे म्हणतात. प्रधानत्व सूचकला काय म्हणतात? प्रधानत्व सूचकला संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर गौणत्व सूचकला गौणत्व सूचकला मिश्र वाक्य असे म्हणतात. गौणत्व सूचकला काय म्हणू आपण? मिश्र वाक्य म्हणू. नंबर 1, संयुक्त वाक्यामध्ये काय डेफिनेशन आहेत? संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता संयुक्त वाक्याचे 4 प्रकार आहेत. संयुक्त वाक्याचे 4 प्रकार कोणते? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. मी शिकून नाही राहिलो, फक्त त्याच्याविषयी माहिती देऊन राहिलो. शिकायचं आपल्याला सब प्रकार एक-एक आहे, त्याच्यातले शब्द, त्याचे उदाहरणं आणि ते समजून घ्यायचं आहे. ते सध्या गडबड नाही. संयुक्त वाक्य म्हणजेच प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे. उभयान्वी अव्ययातला एक महत्त्वाचा प्रकार, त्याचे 4 प्रकार आहेत. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधकमध्ये व आणि नी शिवाय समुच्चय बोधक. विकल्प बोधक 2 पैकी 1ला पसंती दर्शवल्या, तर तुला चहा घ्यायचं की कॉफी? 2 पैकी एकच घेसाल ना. का माझ्या घरी आल्यानंतर कधी गुरुजी बोलावत नाही, चाही घेसाल, कॉफी घेसाल, बिस्किटही आणा, चहा. त्यानंतर सगळं झाल्यानंतर मावाही आणा म्हणायची होय तुम्ही. कधी बोलावतच नाही. आज बोलावलं तर बिस्किट, चहा, कॉफी सगळं आणा. डबल बोलावूच नका. त्यानंतर न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक म्हणजे कमीपणा. कुठेतरी कमीपणा दर्शवला राहतो, त्याला म्हणतो माझे मित्रांनो आपण न्यूनत्व बोधक. कुठेतरी कमीपणा दर्शवला राहतो, त्याला आपण न्यूनत्व बोधक असे म्हणतो. याच्यानंतर परिणाम बोधक आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर झालेला परिणाम असेल. मला झोपेतून उशीर झाला, त्यामुळे जॉबवर यायला उशीर झाला. मला झोपेतून उठायला उशीर झाला. ओके. त्यामुळे सबब काय झाला? मला जॉबवर जायला उशीर झाला. परिणाम होईल ना एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर. बरोबर नाही का? याच्यानंतर माझ्या मग एवढे जास्त काम वाढले, त्याच्यामुळे मला लॅबला जायला वेळच मिळत नाही. त्याचा परिणाम उराला, कामं जास्त वाढल्याचा काय उराला? लॅबला जायला मला किंवा अभ्यासिकेला जायला मला वेळ मिळून नाही राहिला. त्याच्यानंतर गौणत्व सूचक आहे. उद्देशबोधक तुम्हाला सांगितलं, मला पोलीस व्हायचे आहेत म्हणून मी शहरात जातो. काहीतरी त्याचा उद्देश आहे. संकेतबोधक, जर तू आला संकेतबोधक, ठीक आहे. संकेतबोधक, जर तू आला तर मी पण येईल. ओके. त्यानंतर जर मी पास झालो तर पेढे वाटेल. संकेत दर्शवू राहिला. ठीक आहे. स्वरूपबोधक, ₹1 म्हणजे 100 पैसे, म्हणजे 100 पैसे म्हणजेच ₹1 बरोबर आहे. याच्यानंतर कारणबोधक, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर झालेला कारण दिलं राहील. ओके. आणि त्या शब्दामध्ये कारण हा शब्द वापरला जाईल. ते खूप महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके. माझ्या मित्रांनो, आपण पुढे पाहतोय प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आता आपण इथं पाहणार आहोत. माझ्या मित्रांनो, अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र वाक्ये, एक आहे प्रधान वाक्य, जोडणाऱ्या शब्दाला स्वतंत्र वाक्य म्हणजे प्रधान वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. जोडली गेलेली वाक्य हे संयुक्त वाक्य होतात. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांना समानाधिकरण अव्यय असे देखील सुद्धा म्हणतात. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांना काय म्हणतो आपण? समानाधिकरण अव्यय असे सुद्धा म्हणतात. प्रधान वाक्य प्लस प्रधान वाक्य इज इक्वल टू संयुक्त वाक्य. म्हणजे 2 प्रधान वाक्य ज्यावेळेस एकत्र येतात, त्याचं काय बनून राहिलं? संयुक्त वाक्य बनेल. याचे माझे मित्रांनो 4 प्रकार पडतात, जे आपण पाहिले होते. याचे 4 प्रकार पडतात. जर एखादा उभयान्वी अव्ययाने 2 शब्द एकत्र जोडले, ते एकाच जातीचे असतात. हे एक महत्वाचं आहे, कारण पेपरमध्ये प्रश्न अशा संदर्भात भरपूरदा आलेले आहेत, की बाबा याच्यामध्ये 2 कर्ते राजू आणि श्याम फिरायला गेले. आता आणि या शब्दानं 2 कर्ते जोडलेले आहेत, तर ते काय माझ्या मित्रांनो, ते केवळ वाक्यामध्ये जाईल. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला ते सांगून देईल डेफिनेशनमध्ये. तिकडे PYQच्या संदर्भात त्याचे डाऊट दूर करून देईल. आता आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक हा पहिला प्रकार शिकतोय. 8 प्रकार एकूण आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आता आपल्याला इथं पाहायचा आहे. ओके. उभयान्वी अव्यय म्हणजे समजलं का आता काहीतरी प्रमाणात? उभयान्वी अव्यय हे 2 वाक्यांना जोडण्याचं काम करत असते. मग तो शब्द जो 2 वाक्याला जोडतो, तो नेमकं कमीपणा दर्शवतो, उद्देश दर्शवतो, संकेत दर्शवतो, कारण दर्शवतो, परिणाम दर्शवतो, समुच्चय दर्शवतो, उद्देश दर्शवतो, जे काही असेल, जे काही दर्शवत असेल ते आपल्याला पेपरमध्ये
योग्यरित्या ओळखण्यासाठी ह्या बारीक-सारीक गोष्टी शिकायच्या आहेत. जर कधी बेसिक सांगायचं झालं, तर बेसिक तुम्हाला आता क्लिअर समजलं. 2 वाक्य जोडणारा शब्द हा उभयान्वी असतो आणि तो 2 वाक्यांना जोडण्याचं काम करत असतो. हे तुम्हाला पहिल्या स्लाईडवर मी जे हाताने लिहून दिलं, तिथंच क्लिअर समजलं असेल. आता फक्त मेरिट ठरवणाऱ्या गोष्टीकडे आपण जाणार आहे. तर उभयान्वी अव्यय पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम करत असतो. आता मी ते परत-परत ते उदाहरणं करणार नाही, कारण की इथं ऑलरेडी उदाहरणं दिलेली आहेत माझ्या मित्रांनो. तिथं काय होतं, गड आला, पण सिंह गेला. सिंह गेला या गोष्टीपेक्षा गड आला हे काय म्हणते, जास्त महत्त्व देऊ राहिलं वाक्याला. काय झालं त्यानंतर आपण घेतलं होतं, मी पोलीस भरतीची तयारी करतो म्हणून शहरात आलो. आता मी पोलीस भरतीची तयारी करतो ह्या पहिलं वाक्याला आणखी मजबूत करण्याचं काम काय आहे, शहरात आला ना तो कशासाठी? पोलीस भरतीची तयारी करासाठी. ओके. त्याच्यानंतर व, अन, आणि, आणखी, न, नी, शिवाय, आणिक इत्यादी जे शब्द आहेत, ते माझ्या मित्रांनो या समुच्चय बोधकमध्ये येतात. मग आता व, अन, आणि, अन, अन, शिवाय, आणिक हे शब्द कशामध्ये आहेत? समुच्चय बोधकमध्ये. वारा सुटला, वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. आता मला इतकं सांगा, वारा सुटला हे पहिलं वाक्य आहे. पावसाला सुरुवात झाली हे दुसरं वाक्य आहे. बरोबर आहे. पण वारा सुटला या वाक्यात सुटला वारा. पण पावसाला सुरुवात झाली हे दुसरं वाक्य पहिल्या वाक्याला आणखी मजबूत करू राहिला. वारा सुटल्यामुळे काय झालंय, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा शब्द या 2 वाक्याला जोडून राहिला. म्हणजे आणि हा शब्द उभयान्वी अव्ययामध्ये आणि पेपरवाल्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हा वाक्यातला आणि कोणत्या वाक्याचा प्रकार आहे, तर तो समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे, असं आपलं त्याचं उत्तर आहे. का त्याचा प्रकार आहे? आणि व या उभयान्वी अव्ययांनी 2 वाक्य जोडले, ते संयुक्त वाक्य असते. परंतु 2 कर्ते जोडल्यात, ते वाक्यात एकच क्रिया असल्यात मात्र असे वाक्य मानावे. कारण अशा वाक्याला आयोगाने केवळ वाक्य सुद्धा उत्तर दिलेले आहेत. ते तुम्हाला सांगितलं राम व श्याम फिरायला गेले. ते आता ते बाजूला ठेवून द्या. ते केवळ वाक्यामध्ये घेईल मी. याच्यामध्ये सुद्धा मी घेणारच आहे. आता इथं जो आणि हा शब्द आहे, माझे मित्रांनो, हा पहिल्या वाक्याला आणखी मजबूत करू आला. पण महत्त्वाची गोष्ट व, अन, आणि, आणखी, न, नी, शिवाय, आणिक हे शब्द उभयान्वी अव्ययाचे काम करतात वाक्यात ज्यावेळेस येतात त्यावेळेस. ओके. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण समुच्चय बोधकचे काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. समुच्चय बोधकचे आपण काही त्याने भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय कपडेही दिले. दिले आहे का उदाहरण इकडे? नाही. ठीक आहे. त्याने भिकाऱ्याला त्याने भिकाऱ्याला त्याने भिकाऱ्याला मी लिहितो इथं. भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय त्याने भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय कपडेही दिले. ठीक आहे. त्याने भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय पहिलं वाक्य त्याने भिकाऱ्याला जेवू घातले, दुसरं वाक्य कपडे दिले. कपडे दिले या वाक्याला कपडे दिले हे वाक्य पहिल्या वाक्याला आणखी मजबूत करून देऊ राहिलं आणि या 2 वाक्याला जोडण्याचं जे काम आहे तो शब्द करतो तो म्हणजे शिवाय हा शब्द आहे. तो कोणता शब्द आहे? शिवाय. त्याने भिकाऱ्याला जेवू घातले शिवाय कपडेही दिले. हे 2 वाक्य माझे मित्रांनो एकत्र जोडण्याचं काम करू शिवाय हा शब्द व, आणि, अन, न, नी आणि शिवाय ज्याही वेळेस वाक्यात येईल ते समुच्चय बोधकचं वाक्य लावा. ज्याही वेळेस वाक्यात येईल ते समुच्चय बोधकचं तुम्ही वाक्य करायला पाहिजे. याच्यानंतर 2 नंबरचं समुच्चय बोधकला आणखी उदाहरणं घेऊ, एवढ्यानं होणार नाही. ओके. भिकाऱ्याने
भिकाऱ्याने जेवण केले. भिकाऱ्याने जेवण केले आणि आभार मानले. आणि हा शब्द समुच्चय बोधक आहे. नंबर 4. व आणि न आणि शिवाय माझे बाबा व आई दोघेही शेत मजुरी करतात. ठीक आहे. माझे आई व बाबा ह्यातला जो व शब्द आहे हा समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. नंबर 4 शेवटचा या समुच्चय बोधक वरचा आणखी उदाहरण. सागरला शिकलेली सुंदर गोरी वधू पाहिजे. ठीक आहे. आता हा शब्द या वाक्यामध्ये समुच्चय बोधकचं काम करून राहिला. ओके. शिकलेली सुंदर गोरी वधू पाहिजे. इथं दुसरं वाक्य, इथं दुसरं वाक्य. काय आणि इथं होतं माझे बाबा, इथं होतं सागरला. सर्वांना समजलं असेल की व अ न नि शिवाय आणि हे वाक्य समुच्चय बोधक मध्ये जातात. हे वाक्य कुठे जाईल माझ्या मित्रांनो? समुच्चय बोधक मध्ये व अन आणि आणखी न नि शिवाय आणिक हे सर्व समुच्चय बोधक मध्ये लावायचे. पुढे चालायचं. याच्यानंतर आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक या शब्दाला असेल क्लिअरली या उभयान्वी अवययातून पर्याय. तुम्हाला चहा घ्यायचा की कॉफी, दोनपैकी एकला पर्याय देऊ राहिलो तुम्हाला मी. निवडायचा असेल किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवायची असेल तर त्यावेळेस विकल्प बोधक उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो. याच्यामध्ये शब्द आहेत अथवा, वा, की, किंवा, अगर हे शब्द विकल्प बोधकचे आहेत. हे शब्द माझे मित्रांनो विकल्प बोधकचे आहेत. तुला चहा हवा की कॉफी? तुला चहा हवा की कॉफी हे 2 नंबरचं वाक्य आहे. पहिलं वाक्य आहे तुला चहा हवा. 2 वाक्याला जोडण्याचं काम की करून राहिला. 2 पैकी तुला चहा घ्यायचा, आपण एका टाइमला चहा कॉफी दोन्ही पितो का 2 पैकी एकला पसंती दर्शवतो. ठीक आहे. तर हे विकल्प बोधकचे खूप महत्वाचे वाक्य आहेत. विकल्प बोधकला आणखी उत्तर पत्रिकेतील गोल. उत्तर पत्रिकेमध्ये गोल काळ्या अथवा निळ्या पेनने करावे. ठीक आहे. आता अथवा हा शब्द 2 पैकी एकला पसंती दर्शवू राहिला. उत्तर पत्रिकेतील गोल काळ्या अथवा निळ्या पेनने करावे. नंबर 3 आपल्याला याच्यामधलं आणखी एक उदाहरण पाहता येईल माझ्या मित्रांनो. उत्तर पत्रिकेतील गोल काळ्या अथवा निळ्या पेनने करावे. याच्यानंतर आपण एखादं उदाहरण आणखी तुम्हाला नोकरी हवी
की बेरोजगारी. तुम्हाला नोकरी हवी की बेरोजगारी? की हा शब्द 2 वाक्याला जोडण्याचं काम करून राहिला. तुम्हाला नोकरी हवी की बेरोजगारी? जर बेरोजगारी हवी असेल, तर तुम्ही आता आहे तसे राहा. जर तुम्हाला नोकरी हवी असेल, चांगला अभ्यास करा. नाही का? तर हे 2 पैकी एकला पसंती दर्शवून राहिलं. एकंदरीत आपण असे शब्द म्हणू शकतो विकल्पबोधक आहेत. याच्यानंतर माझ्या मित्रांनो आहेत न्यूनत्व बोधक. आता न्यूनत्व बोधक या शब्दाचा अर्थ होते न्यूनत्व म्हणजे कमीपणा. मी लिहून देतो इथं. इथं दिलेलं आहे का? हां, दिलेलं आहे इथं डायरेक्टली पहा. न्यूनत्व या शब्दाचा अर्थ न्यूनत्व या शब्दाचा अर्थ कमीपणा असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य उभयान्वी अव्ययानं जोडले जाते. परंतु, पण, बाकी, किंतु, परी हे शब्द न्यूनत्व बोधक आहेत, म्हणजे कमीपणा दर्शवणारे आहेत. कुठेतरी एक पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर त्याने अभ्यास केला, परंतु तो काय झाला? नापास झाला. इथं सुद्धा कंडिशन तेच आहे. पहिलं वाक्य त्यानं अभ्यास केला, दुसरं वाक्य नापास झाला. 2 वाक्याला जोडण्याचं काम उभयान्वी अव्यय करू राहिलं. पण परंतु, ते परंतु माझ्या मित्रांनो काय? कमीपणा दर्शवू राहिलं, इथं परिणाम बोधकने दर्शवू राहिलं. त्यानं कमी अभ्यास केला असता म्हणून तो फेल झाला असता, तो परिणाम झाला असता. इथं कमीपणा दर्शवू राहिला, याला न्यूनत्व बोधक. ओके. गड आला पण सिंह गेला ते वाक्य त्याच्यामध्येच होईल आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. विराटने शतक केले, परंतु परंतु तरीही तरीही भारताने परंतु तरी भारताने सामना गमावला. पहा, विराटने शतक केले, परंतु तरीही भारताने सामना गमावला. कुठेतरी कमीपणा दर्शवू राहिला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे तर त्याचं सगळ्यात आवडीचं उदाहरण आहे. याच्यातलं कोणतं माझे मित्रांनो? मरावे परी परी कीर्तिरूपी उरावे. परी हा शब्द कीर्तिरूपी उरावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे या न्यूनत्व बोधकचं म्हणजे कमीपणा दर्शकचं वाक्य होईल. याच्यानंतर आहे परिणामबोधक. पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा परिणाम घटनेचा किंवा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो त्याला परिणाम. पहिली कुठली तरी घटना घडली, त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होता. याच्यामध्ये तो शब्द असतात. याच्यामध्ये कोणते शब्द न्यूनत्व बोधकमध्ये तुम्हाला मी गोल करून दिल्यानंतर कन्फ्यूज असाल का? परंतु, पण, गड आला पण सिंह गेला. त्यानं अभ्यास केला परंतु त्याला पहिला नंबर मिळाला नाही. ओके. बाबाला थोडे बरे नाही, बाकी ठीक आहे. त्यानंतर किंतु त्याला पहिला नंबर मिळाला नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे त्याचं एक उदाहरण. याच्यानंतर परिणामबोधकचं काय? पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. त्याला परिणामबोधक असे म्हणतो. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, की, अतैव हे सर्व शब्द परिणामबोधकचे आहेत. हे सर्व शब्द कसे आहेत? परिणामबोधकचे आहे. तो आजारी होता म्हणून तो आजारी होता याचा परिणाम काय झाला? शाळेत आला नाही. तो आजारी होता या गोष्टीचा परिणाम काय झाला माझ्या मित्रांनो? शाळेत आला नाही. परिणाम बोधकची आणखी आपल्याला उदाहरणं लिहायला एखादी जागा स्लाईड असेल तर आपण बिनधास्त उत्तर लिहू. ठीक आहे. परिणाम बोधकचे हां. आता परिणामच्या न्यूनत्वाचे काही उदाहरणं आपल्याला न्यूनत्व ऑलरेडी घेतले आपण. परिणामची उदाहरणं लिहू आपण इथं परिणाम बोधकचे. पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर कसा परिणाम होतो ते आता आपल्याला इथं पाहायचं आहे. रमेशने, रामने
भरपूर अभ्यास केला. रामने भरपूर अभ्यास केला किंवा प्रामाणिक अभ्यास केला म्हणून एक प्रामाणिक प्रामाणिक रामने प्रामाणिक अभ्यास केला. रामने प्रामाणिक अभ्यास केला म्हणून राज्यात पहिला आला. ठीक आहे. रामने प्रामाणिक अभ्यास केला म्हणून त्याचा परिणाम काय झाला? राज्यात पहिला आला. परिणाम बोधक होऊन राहिलं हे वाक्य. ठीक आहे. हे वाक्य पहिलं होतं. 2 नंबरचं वाक्य. यंदा पाहिजे रे अनमॅरिड वाले हो. यंदा कर्तव्य नाही. यंदा कर्तव्य नाही. तस्मात वधू परीक्षा ही नाही. तस्मात यंदा कर्तव्य नाही. तस्मात वधू परीक्षा ही नाही. तस्मात हा शब्द या परिणाम बोधक मध्ये जातो. तस्मात हा शब्द परिणाम बोधक मध्ये जातो. याच्यानंतर माझ्या मित्रांनो, दोन जिने चढले की सागरला दम लागतो. 2 जिने चढले की 2 जिने चढल्यानंतर काय होतं? त्याचा परिणाम काय होतो? सागरला दम लागतो. 2 जिने चढल्यानंतर काय होऊ राहिलं? सागरला दम लागू राहिलं, परिणाम होऊ राहिलं. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो आपण उभयान्वी अव्यय हा टॉपिक इथं आज डिस्कस केला. त्यातला फक्त भाग 1 पाहिला आपण. त्याच्यानंतर आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय सुद्धा पाहायचा आहे. गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय आपल्याला मी भाग 2 मध्ये ह्या गोष्टी करून घेईल. भाग 2 मध्ये आपल्याला याचे PYQ सुद्धा सोबतच पाहायला भेटणार आहे. त्यामुळे विनंती आहे सर्वांना, आपण भाग 2 मध्ये पहा. याच्यामध्ये आज आपण फक्त संयुक्त वाक्याचे प्रकार पाहिलेले आहेत. उद्या गौणत्व सूचकचे प्रकार पाहणार आहे. ओके, चला, थँक्यू सो मच. आणि माझ्या मित्रांनो, हे सेशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. कृपया याला नजरअंदाज न करता काळजीपूर्वक लक्ष ठेवा. नसेल समजलं तर विचारा. मी आणखी ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. भाग 2 मध्ये मिश्र वाक्य सोबतच याचे PYQ असणार आहेत. थँक्यू.